एकही अधिकारी फोन कॉलवर बोलत नाही, तर तो व्हॉट्सअप कॉलवर बोलतो आणि व्हॉट्सअप कॉल देखील रेकॉर्ड केले जातात. असे कॉल रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत. अनेक अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हॉट्सअप कॉलचे देखील रेकॉर्ड केले जातात आणि ते काही कॉल रेकॉर्डिंग आमच्याकडे आलेले आहेत. या शकीलनी नेमकं काय केलं, शकील कोणत्या महिला IAS ऑफिसर बरोबर मंत्रालयात बोलत असे, याची चौकशी झाली पाहिजे. यामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांनी सत्सद बुद्धीनी 3093 कोटी रुपयासाठी जी मंजुरी दिली, त्यामध्ये काही कामाचा समावेश असा आहे बघा. म्हणजे जिथे शिवस्त कुंभमेळा होणार आहे त्याचं समतलीकरण करणे आणि त्यासाठी 2500 हेक्टर जमिनीसाठी 20 कोटी रुपये फक्त डेव्हलपमेंटसाठी केलेले आहेत. पायवाट निर्माण करणे, त्याला पेवर ब्लॉक तयार करणे आणि ती 10 मीटर रुंदीची करायची आहे. असा 20 किलोमीटरचा रस्ता आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 17,9 लाख रुपये अशी मंजूर केलेली आहे. त्याच्यानंतर अस्थायी रस्ते बनवण्यासाठी आणि 130 किमीचं पार्किंग क्षेत्र त्यासाठी त्यांनी 15 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. पार्किंग क्षेत्रासाठी 3000 हेक्टरला पुन्हा लेवल करण्यासाठी 67,24 लक्ष असं मंजुरी केली आहे. नमस्कार, मी अशोक सोनवणे. आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये भाजप सरकारच्या काळामध्ये झालेला हा भ्रष्टाचार नेमकं मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी चालू आहे की या सरकारला बदनाम करण्यासाठी चालू आहे, हा प्रश्न मी आज जनतेसमोर, सरकारसमोर आणि प्रशासकीय यंत्रणेसमोर उभा करतो. कुंभमेळ्याच्या प्रकरणामध्ये आम्ही वेळोवेळी बोललो. कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 3093 कोटीचे निधी मंजूर केला. वेगवेगळ्या कामासाठी कोंबो तयार केला. या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सत्सद विवेकबुद्धीनी हा निधी मंजूर केला. परंतु यामध्ये तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या श्रीमती मनीषाताई म्हैसकर आणि तत्कालीन मुख्य अभियंता प्रशांत आवटी, सध्याच्या मुख्य अभियंता आणि तत्कालीन अधीक्षक अभियंता नाशिक श्रीमती अरुंधती शर्मा यांनी संगनमताने कार्यकारी अभियंत्यांना हातात धरून कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला. आम्ही वेळोवेळी याच्यावरती गेली 15 दिवस झाले बोलत आहोत. पंतप्रधान कार्यालयाला आम्ही याची तक्रार केली, मुख्यमंत्र्यांना तक्रार केली, राज्यपालांना तक्रार केली, ईडीकडे तक्रार केली, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली. या सगळ्या बाबी असताना पुराव्यासह 277 पानाचा पुरावा देखील त्यासोबत आम्ही जोडला. परंतु आज तगायत तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या श्रीमती मनीषाताई म्हैसकर, सध्याच्या गृह विभागाच्या असलेल्या सचिव यांच्यावर कारवाई का होत नाही, हा मोठा प्रश्न निर्माण करतो. अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या साबाच्या सध्याचे श्री मिलिंद म्हैसकर हे श्रीमती मनीषाताई म्हैसकर यांचे पती आहेत. म्हणजे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव मनीषाताई म्हैसकर यांनी नेमकं सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू केलंय का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण करतो. तत्कालीन मुख्य अभियंता आणि सध्याचे PMIGCचे असलेले सचिव प्रशांत आवटी यांनी जनतेच्या पैशाचा अपव्यय केला, जनतेचा पैसा स्वार्थासाठी गिळंकृत केला आणि सगळे टेंडर्स हे 4%, 5% अभावने गेले. याला नेमकं जबाबदार कोण? कार्यकारी अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता नाशिकचे, यांचा यामध्ये हात आहे का? तर आहे. आता मी काल परवा धुळे आणि जळगावच्या संदर्भामध्ये बोललो.
त्या प्रकरणामध्ये बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आल्या. मला एक सांगा की कुठला ठेकेदार असा आहे की तो न पाहता वर्क ऑर्डर घेऊ शकतो? मी परवाच एक विषय बुधवारीच विषय मांडला होता की शिक्षक असलेला एक माणूस त्याचं एका मंत्रालयातील IAS ऑफिसर असलेल्या महिलेशी जे काही बोलणं झालं आणि तो या सध्या सर्व बोगस वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये आहे. शकील अहमद शेख असं या इसमाचं नाव आहे. त्याच्या मोबाईलचा CDR चेक करावा. त्यांनी व्हॉट्सअप कॉलवरती जेवढे त्या महिला IAS ऑफिसरला कॉल केले त्याची चौकशी करावी. आता यामध्ये 3 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. या सर्व बाबीमध्ये महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की या सर्व बाबी अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताशिवाय अशा बोगस वर्क ऑर्डर निघू शकत नाही. पोलिसांनी CDR तपासला पाहिजे. सर्व अधिकाऱ्यांचा CDR आता आजच्या माहितीनुसार, माझ्या माहितीनुसार एकही अधिकारी फोन कॉलवर बोलत नाही, तर तो व्हॉट्सअप कॉलवर बोलतो आणि व्हॉट्सअप कॉल देखील रेकॉर्ड केले जातात. असे कॉल रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत. अनेक अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हॉट्सअप कॉलचे देखील रेकॉर्ड केले जातात आणि ते काही कॉल रेकॉर्डिंग आमच्याकडे आलेले आहेत. या शकीलनी नेमकं काय केलं, शकील कोणत्या महिला IAS ऑफिसर बरोबर मंत्रालयात बोलत असे याची चौकशी झाली पाहिजे. आणि मला वाटतं आवटी अरुंधती शर्मा यांच्यासह कार्यकारी अभियंता विविध अधिकाऱ्यांशी चर्चा ही शनिवार रविवारी व्हायची आणि 3093 कोटीचा टेंडर नेमके कोणाला द्यायचे याचं देखील ठरलेलं होतं. त्या संदर्भामध्ये आम्ही या टेंडरमध्ये कशा कशा पद्धतीनं कशाला काय मंजुरी केलेली आहे ही एकदा आपणास सुचवून सांगतो की या प्रकरणामध्ये नेमकं भ्रष्टाचार करण्याच्या हेतूनं कशा पद्धतीनं काम केले गेलेलं आहे. आता याच्यामध्ये स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी जे काही आदेश काढले, सिंहस्थ 2028 हेतू प्रस्तावित अस्थायी कार्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही एक कोंबो निर्माण केला. कार्याची सूची अशी आहे, यामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांनी सत्सद बुद्धीने 3093 कोटी रुपयासाठी जी मंजुरी दिली त्यामध्ये काही कामाचा समावेश असा आहे बघा. म्हणजे जिथे शिवस्त कुंभमेळा होणार आहे त्याचं समतलीकरण करणे आणि त्यासाठी 2500 हेक्टर जमिनीसाठी 20 कोटी रुपये फक्त डेव्हलपमेंटसाठी केलेले आहेत. त्यानंतर शिवस्त कुंभमेळ्याच्या आसपास जे परिसर आहे त्याला अस्थायी पद्धतीने सिडकोचे रस्ते निर्माण करणं, 18 मीटर रुंदीचे रस्ते, असा 130 किलोमीटर रस्ता त्याला 31,88 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. त्यानंतर सिंहस्थाच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं परिसरामध्ये अस्थायी पायवाट निर्माण करणे, त्याला पेवर ब्लॉक तयार करणे आणि ती 10 मीटर रुंदीची करायची आहे. असा 20 किलोमीटरचा रस्ता आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 17,9 लाख रुपये अशी मंजूर केलेली आहे. त्याच्यानंतर अस्थायी रस्ते बनवण्यासाठी आणि 130 किमीचं पार्किंग क्षेत्र त्यासाठी त्यांनी 15 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. पार्किंग क्षेत्रासाठी 3000 हेक्टरला पुन्हा लेवल करण्यासाठी 67,24 लक्ष असं मंजुरी केली आहे. असे विभिन्न प्रकार त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. साफसफाई, राखरखाव, ठोस अपशिष्ट संग्रहण, परिवहन, संक्रमण हे करण्यासाठी त्यांनी 140 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आणि शौचालय आणि मूत्रालय यासारखी स्नानगृहासाठी निर्माण करण्यासाठी त्यांनी 396 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यानंतर घाटावरती म्हणजे जिथं शाही स्नान होतं त्या शाही स्नानासाठी आकर्षण बनवण्यासाठी, आकर्षक लाईट आणि रोषणाई करण्यासाठी 82 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आता हे सिंहस्थ क्षेत्र जे आहे तिथं ब्लिचिंग पावडर लागणार आहे, ती पाणी स्वच्छ करण्यासाठी आणि कीटकनाशकासाठी आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या स्प्रे उपयोग करायचे आहेत त्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आणि
वाहनांच्या मशिनरी रिपेअरिंगसाठी 50 कोटी रुपयाची मंजुरी केलेली आहे. आणि त्या परिसरामध्ये पशु पक्षी, कुत्रे, जनावरं यांना नियंत्रित करण्यासाठी म्हणजे तिथं 1 कोटी रुपये त्यासाठी मंजूर केलेले आहेत, की त्या त्या परिसरात जनावरं येऊ नयेत, कुत्रे येऊ नयेत, गायी येऊ नयेत, मोकाट जनावरं येऊ नयेत. त्याच्यानंतर लोकांना ओळखपत्र देण्यासाठी त्यांनी परत त्याला 1 कोटी रुपये ओळखपत्रासाठी मंजूर केलेले आहेत. त्यानंतर सौंदर्यकरण, त्याच्यानंतर सौंदर्यकरणासाठी त्यांनी 100 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्या सिंहस्थाच्या मेळाव्याच्या मैदानाला पाणी पुरवण्यासाठी 58 कोटी रुपयाची मंजुरी दिलेली आहे. आता अस्थायी भूमी लोकांकडून भाड्याने घेण्यासाठी की ज्यात गरज पडेल त्यावेळेला त्याला 9 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. म्हणजे या सगळ्या म्हणजे चिकित्सा सेवा, नदीची साफसफाई, वाहन किराया, होमगार्ड, प्रोटोकॉलसाठी सत्कार समारंभाचा प्रबंधन करणे, MPEBची अस्थायी कार्यखर्च, पोलीस विभागासाठी अस्थायी खर्च आणि जल ATM आणि या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे टोटली मुख्यमंत्र्यांनी 3093 कोटी .11 लाख रुपयाची तरतूद केली. मग हे नेमके कशासाठी खर्च करणार? आणि आज नाशिकची परिस्थिती अशी आहे की त्या त्र्यंबक रोडला 70 लोकांचा अपघात झालेला आहे. त्यामध्ये अनेक लोक मयत झालेले आहेत. आणि या सगळ्या बाबी ला जबाबदार म्हणजे हे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या श्रीमती मनीषाताई म्हैसकर, सध्याचे सचिव असलेले PMYJCचे आणि तत्कालीन मुख्य अभियंता प्रशांत आवटी आणि तत्कालीन अधीक्षक अभियंता आणि सध्याच्या मुख्य अभियंता नाशिक अरुंधती शर्मा आणि संबंधित कार्यकारी अभियंता यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि भ्रष्टाचाराने जनतेच्या पैशाचा अपहार केला प्रकरणी ज्यांची चौकशी होऊन यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे कालचा बोगस टेंडर निविदाच्या प्रकरणामध्ये वर्क ऑर्डर प्रकरणी जो गोंधळ झाला तशाच प्रकारचा गोंधळ प्रशांत आवटी, अरुंधती शर्मा आणि संबंधित कार्यकारी अभियंता यांनी केलेला आहे. आणि त्याला सर्वस्वी जबाबदार आत्ताच्या तत्कालीन मुख्य सचिव असलेल्या मनीषाताई म्हैसकर आणि सध्याच्या होम विभागाच्या असलेल्या सचिव मनीषाताई म्हैसकर हेच जबाबदार आहेत. यात निर्वात सत्य माननीय मुख्यमंत्री साहेब आपलं सरकार या बोगस वर्क ऑर्डरमुळे बदनाम झालेलं आहे. नाशिकच्या सिंहस्थाच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण केलेला सत्सद विवेक बुद्धींनी खर्चासाठी दिलेला निधी यांनी अपहार केलाय. म्हणून आपल्याला बदनाम करण्यासाठी, भाजप सरकारला बदनाम करण्यासाठी प्रशासनातली एक यंत्रणा सुरू आहे. आपण लक्ष द्यावं, यांची चौकशी करून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा एवढीच माफक अपेक्षा सिंहस्थाच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांच्या वतीने करतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.